हॅलो गाईज. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आज आपण आता शिकणार आहे ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आतापर्यंत आपण डिस्कस केलं इलेक्ट्रोलिसिस काय असते, आपण छोट्या मोठ्या टर्म पण डिस्कस केल्या. फॅराडेजचे दोन्ही लॉ आपले झाले आणि त्या दोन्ही लॉमध्ये काय रिलेशन आहे हे सुद्धा आपण बघितलं लास्ट लेक्चरमध्ये. आता इलेक्ट्रोलिसिसची डेफिनेशन अगर तुम्ही रिकॉल करसाल तर डेफिनेशन काय होती बाळांनो, की अशी एक प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत आहे, त्या प्रोसेसलाच आपण नाव दिलं इलेक्ट्रोलिसिस. एकदम जनरल थोडक्यात अगर सांगायचं झालं तर आपण काय करत होतो, एका कंटेनरमध्ये 2 इलेक्ट्रोड टाकत होतो आणि आपण त्यांचं सॉल्ट सोल्युशन टाकत होतो. तर जसं आपण करंट पास करत होतो तर हा जो इलेक्ट्रोलाइट आहे हा इलेक्ट्रोलाइट तुटत होता आणि या रॉडवर काहीतरी गोष्टी जमा होत होत्या आणि या रॉडवर काहीतरी गोष्टी जमा होत होत्या. या प्रोसेसला बेसिकली आपण इलेक्ट्रोलिसिस म्हटलं. जसं इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज NaCl आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl तुमच्या डोळ्यासमोर असतील आता ते दोन्ही एक्सपेरिमेंट. चला तर मग आता आपण ॲप्लिकेशन बघूयात. सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन जे आहे बाळांनो इलेक्ट्रोलिसिसचं ते आहे इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग. आता बेसिकली इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग काय आहे तर आपल्याला एक 10th स्टँडर्डमध्ये लेसन आहे मेटलर्जी म्हणून, 12वीमध्ये पण आहे पण तो सिलेबसमधून काढला तुमचा. आता बेसिकली मेटलर्जीमध्ये तुम्ही लोक काय शिकता, तुम्ही लोकांना आपल्या अर्थ क्रस्टमधून आपल्या जमिनीमधून मेटल एक्स्ट्रॅक्ट करता. जसं फॉर एक्झाम्पल आता मला गोल्ड जमिनी खालून काढायचं आहे, तर असं नाही की मी खोदला गड्डा आणि फटकन मला गोल्ड भेटलं, असं नाही. इमॅजिन करा कसं असते जमिनीखाली आपण एका सफ्टन सपोज एक मी दगड काढला, आता या दगडमध्ये खूप सारे गोल्डला खूप सारे लोक कनेक्टेड आहेत, A B C D खूप सारे लोक कनेक्टेड आहेत. तर आपण काय करतो मेटलर्जीमध्ये, आपण कशाची स्टडी करतो, आपण अशा प्रोसेस स्टडी करतो ज्या प्रोसेसमध्ये या गोल्डपासून एक एक जण आपण अलग करणार आणि फायनली आपल्याला काय भेटणार, प्युअर गोल्ड. तर बेसिकली आपण मेटलर्जीमध्ये हे शिकल्यावर आपल्याला आता सपोज इमॅजिन करा आता माझ्याकडे गोल्ड आला, पण तरीसुद्धा हे जे गोल्ड आहे या गोल्डमध्ये छोट्या मोठ्या इम्प्युरिटी राहतातच. म्हणजे मेटलर्जीमध्ये तुम्ही जेवढ्या प्रोसेस करता, खूप साऱ्या मशिनरी इंडस्ट्रीमध्ये अगर तुम्ही जासाल तर मोठ्या मोठ्या मशिनरी खूप साऱ्या प्रोसेस असतात एक एक आपल्या गोल्डपासून एक एक सब्सटन्स हटवण्यासाठी. कुठलाही गोल्ड म्हणा, कॉपर म्हणा, सोडियम म्हणा, कुठलाही अगर एलिमेंट तुम्हाला जमिनीपासून एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, तर तो इम्प्युअर फॉर्मॅटमध्ये असतो. आपण अलग अलग प्रोसेस थ्रू हळूहळू त्याला प्युअर करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा त्या मेटलमध्ये काही ना काही इम्प्युरिटी असतात. तर त्या इम्प्युरिटी फायनली दूर करायसाठी, म्हणजे एकदमच प्युअर तो मेटल अगर तुम्हाला करायचा आहे, प्युअर म्हणजे फक्त तोच असणार, म्हणजे अगर मला गोल्ड पाहिजे तर फक्त गोल्डच असणार, दुसरं कुठलंच नसणार त्याच्यात. तर लास्ट प्रोसेस जी आपण वापरतो रिफायनिंगसाठी ते असते इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग. तर आता आपण ही प्रोसेस समजून घेऊया, इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग कशी होते. आपण एक्झाम्पल थ्रू एक समजून घेऊया, ठीक आहे. आता बघा बाळांनो, मी इलेक्ट्रोलिसिसची मदत घेऊन हे तुम्हाला समजून सांगतोय. आता आपण काय केलं, एक सेल घेतली, या सेलमध्ये इमॅजिन करा तुम्हाला कॉपर एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग तुम्हाला कॉपर करायची आहे. आता तुमच्याकडे जो कॉपर आहे तो इम्प्युअर फॉर्मॅटमध्ये आहे आणि या कॉपरला आपल्याला सपोज प्युअर करायचं आहे, म्हणजे या कॉपरमध्ये ज्या काही इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत त्या मला काढायच्या आहेत आणि मला नुसतं कॉपर बनवायचं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही एक इम्प्युअर कॉपर, तुम्हाला ज्या रॉडमधून इम्प्युरिटी बाहेर काढायच्या आहेत, ज्या तुकड्यामधून इम्प्युरिटी बाहेर काढायच्या आहेत तो तुकडा तुम्ही घ्या. म्हणजे हा सपोज इम्प्युअर कॉपरचा रॉड आहे, हा काय एक इम्प्युअर कॉपर रॉड आहे, इम्प्युअर कॉपरचा रॉड, ठीक आहे. आणि हा एक मी घेतला इम्प्युअर कॉपर रॉड ज्यातनं मला इम्प्युरिटी काढायच्या आहेत, आणि एक मी घेतला प्युअर कॉपरचा रॉड. आता प्युअर कॉपरचा रॉड मी एकदम बारीक घेतो, ठीक आहे, जो की एकदम प्युअर आहे. इम्प्युरिटी याच्यात प्रेझेंट आहे तर याच्यातला इम्प्युरिटी आपल्याला काढायच्या आहेत. हा सुद्धा कॉपर आहे, हा सुद्धा कॉपर आहे, पण हा प्युअर आहे, हा इम्प्युअर आहे, म्हणजे याच्यात इतर पण लोक आहेत. आणि आता तुम्हाला कॉपर एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, कॉपर प्युअर करायचं आहे, तर कॉपरचंच सॉल्ट सोल्युशन घ्यायचं, म्हणजे मी CuSO4 घेतो, कॉपरचं सॉल्ट सोल्युशन, ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणू. हा झाला आपला इलेक्ट्रोलाइट, हा झाला इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे. आता तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस करायचं आहे म्हणजे करंट पाठवायचा आहे, तर एक काम करायचं, जो तुमचा इम्प्युअर कॉपर रॉड आहे हा तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचा बॅटरीच्या, आणि जो प्युअर कॉपरचा रॉड आहे हा निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचा.
हे एखाद्या वेळेस तुम्हाला विचारतात एक्झाममध्ये. ठीक आहे, की इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंगमध्ये प्युअर मेटल हा कोणाला कनेक्ट असतो आणि इम्प्युअर मेटल हा कोणाला कनेक्ट असतो. ओके, आता कॅथोड आणि ॲनोड तुम्हाला तर माहीत आहे, आपण ऑक्सिडेशन रिडक्शनच्या बेसिसवर ठरवतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जच्या बेसिसवर नाही. आता होते काय बाळांनो, जेव्हा तुम्ही करंट पास करता तेव्हा हा जो तुमचा इलेक्ट्रोलाइट आहे हा डिसोसिएट होतो दोन याच्यात, तुटतो, Cu डाय पॉझिटिव्ह आणि SO4 डाय निगेटिव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होतं बाळांनो, तुमचा हा जो इम्प्युअर कॉपरचा रॉड आहे, म्हणजे ज्यात काही ना काही तर कॉपर आहे आणि काही ना काही इम्प्युरिटी आहेत, तर याच्यातले जे कॉपर आहेत हे बाहेर पडतात. या तुमच्या रॉडमधले, इम्प्युअर रॉडमधले काय बाहेर पडतात, कॉपर बाहेर पडतात. आणि होते काय, हे कॉपर बाहेर आल्याच्याने आता या रॉडवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह, तर हे जे कॉपर आहेत हे या रॉडवर चालले जातात आणि या रॉडवर जाऊन ते काय करतात, 2 इलेक्ट्रॉन गेन करतात. म्हणजे तुमचा कॉपर हा 2 इलेक्ट्रॉन गेन करतो आणि कशात कन्वर्ट होतो, कॉपरमध्ये. अंडरस्टूड. असं एक एक कॉपर Cu डाय पॉझिटिव्ह निघत जातो या रॉडमधून आणि एक एक कॉपर या सोल्युशनमधून या रॉडवर डिपॉझिट होत जातात. मग आता सांगा, इथं हा जो Cu डाय पॉझिटिव्ह आहे तो इलेक्ट्रॉन घेऊन राहिला, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, तर आपण याला काय म्हणू, कॅथोड. आणि इथं काय चालला, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, तर इथं आता हा कॅथोड आहे तर हा कोण असणार, ॲनोड. तर आपल्याला प्रश्न विचारला जातो की इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंगमध्ये प्युअर मेटल कोणाला कनेक्ट असतो, इम्प्युअर मेटल कोणाला कनेक्ट असतो, ॲनोड कॅथोड. ओके, हे लक्षात ठेवायचं. बघा आता बाळांनो, झालं काय, तुमचा हा जो इम्प्युअर कॉपरचा रॉड होता त्यातनं मी सारे कॉपर तर काढले, फक्त कॉपर, आणि ते सगळेचे सगळे कॉपर इथं जमा झाले. आता या रॉडवर राहिलं काय, फक्त आणि फक्त इम्प्युरिटी. तर होते काय, काही इम्प्युरिटी जी असते, 2 प्रकारच्या इम्प्युरिटी असतील. काही इम्प्युरिटी या इलेक्ट्रोलाइटमध्ये विरघळून जाणार, सोल्युबल असणार, आणि जी इम्प्युरिटी सोल्युबल नसणार ती अशी खाली जमा होतात, असं ढिगार बनून जाते. बरोबर आहे. पण मला तर कॉपर एक्स्ट्रॅक्ट करायचा होता, तर सांगा या इम्प्युअर मेटलमध्ये ज्या इम्प्युरिटीज होत्या त्या तर मी अलग केल्या, आणि जो उरला सुरला कॉपर होता तो या रॉडवर जमा झाला. हा तर स्वतः प्युअर कॉपर होताच आणि या प्युअर कॉपरवर पण कॉपर जमा झाला, तर हा हळूहळू रॉड बारीक होतो आणि हा हळूहळू रॉड जाळा होतो. आणि आपण हा जो रॉड बाहेर काढू हा असणार एकदम प्युअर कॉपरचा, हा असणार एकदम प्युअर कॉपरचा. आता प्युअर कॉपर का लागते बाळांनो आपल्याला, इम्प्युअर कॉपरने काहून काम चालत नव्हतं. मी एक बेस्ट एक्झाम्पल देतो. तुम्ही गोल्ड ऐकलं असणार, बघितलं असणार, घातलं असणार हातात. तर तुम्ही प्युअर गोल्ड कधी पण हातात घ्या, ते तुम्ही जेव्हा दाबता तेव्हा इझिली दबल्या जाते, ओढता तेव्हा इझिली लांबते, एकदम सॉफ्टनेस असते त्याच्यात. पण अगर इम्प्युअर गोल्ड अगर असलं ना तर ते इझिली दबत नाही. म्हणजे जे तुमच्या ज्वेलरीज वगैरे असतात, जे डिझाईनवाले जे तुम्ही काही साहित्य घालता गळ्यामध्ये, हातामध्ये, याच्यावर कोरीव काम असते. आता कोरीव काम असल्याच्यानं प्युअर गोल्डवर ते कोरीव काम केलं जात नाही, कारण की ते सॉफ्ट असते. जे कोरीव काम केलं ते लगेच बुजून जाईल. म्हणून गोल्डमध्ये इम्प्युरिटी मिक्स केल्या जाते, तांबं मिक्स केल्या जाते, जेणेकरून गोल्ड थोडं हार्ड होते. आणि हार्ड झाल्यावर मग त्याच्यात ते काय तुमचे कोरीव कामं करतात, डिझायनिंग वगैरे काढतात. ओके, म्हणून आपण म्हणत असतो की बा गोल्ड कधी घ्यायला गेलो तर गोल्डचे ग्रेड असतात, 23 कॅरेट, 24 असतात ना, तर ते प्युअरिटीनुसार असते. तर एकदम प्युअर गोल्ड जे असते त्याची एक प्रॉपर्टी आहे की तो इझिली लांबतो. तसंच बाळांनो, आता मला अगर इलेक्ट्रिसिटीमध्ये कॉपरचे वायर असतात जे की एकदम बारीक असतात, तर आता मला अगर एखाद्या कॉपरपासून बारीक वायर तयार करायचा आहे तर तो कॉपर मला प्युअर लागणार. अगर त्याच्यात इम्प्युरिटी असले तर मी कधीच कॉपरपासून बारीक वायर तयार करू नाही शकेन. म्हणून जे आपले इलेक्ट्रिसिटीचे तारा असतात बारीक बारीक, हा प्युअर कॉपरपासून बनलेला असते. अगर त्याच्यात इम्प्युरिटी असती तर तो बारीक तार कधी बनलाच नसता. ठीक आहे, तर मला फक्त सांगायचं होतं, हे जे तुम्ही प्रोसेस केली, इलेक्ट्रोलिसिसच केली ना, तर बघा इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसची मदत आपण इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग म्हणजे मेटलची रिफायनिंगमध्ये यूज करू शकतो. म्हणून पहिलं ॲप्लिकेशन आलं बाळांनो, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग ऑफ मेटल लाईक कॉपर, सिल्वर, गोल्ड यांची आपण रिफायनिंग करू शकतो. सेकंड ॲप्लिकेशन आहे बाळांनो इलेक्ट्रोप्लेटिंग. आता इलेक्ट्रोप्लेटिंग काय, इलेक्ट्रोलिसिस इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये यूज होते. तर इलेक्ट्रोप्लेटिंग काय आहे पहिले समजून घेऊ. बरेचदा काय होते, इमॅजिन करा मला आता एखादी सोन्याची मूर्ती बनवायची आहे देवाची, गोल्डची मूर्ती बनवायची आहे देवाची. पण बाळांनो, अगर तुम्ही एवढी जरी मूर्ती गोल्डची बनवसाल तर ते किती महाग होणार. मग त्याला दुसरा ऑप्शन म्हणून लोक काय करतात, पहिले ती मूर्ती लोखंडाची बनवतात, स्वस्त मटेरियलपासून, लाईक ब्रास समजा, स्वस्त कुठलेही मेटल जे असणार त्याच्यापासून एक लोखंडाची मूर्ती बनवतात आणि त्याच्यावर गोल्डची कोटिंग देतात.
गोल्डची कोटिंग म्हणजे ते मूर्ती दिसायला बाहेरून कशी दिसणार, सोन्याची, बरोबर आहे. तर ह्याचा अर्थ असतो बेसिकली इलेक्ट्रोप्लेटिंग. ती पण अशीच केला जाते, बिलकुल सेम आहे. काय करतो आपण, आता सपोज इमॅजिन करा हा ब्रास आहे, या रॉडवर मला कोटिंग करायची आहे आणि कॉपरची कोटिंग करायची आहे. तर हा मी कॉपरचा रॉड घेतो, ठीक आहे, आणि सोल्युशन मी CuSO4 घेतलं. आता ज्याची कोटिंग करायची आहे, ज्याची कोटिंग मला कॉपरची कोटिंग करायची आहे ब्रासवर, मला ब्रासवर कॉपरची कोटिंग करायची आहे, तर मी कॉपरचा रॉड जो आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतो आणि ज्याच्यावर कोटिंग करायची आहे म्हणजे ब्रास, तो मी निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतो आणि मी सोल्युशन घेतलं CuSO4 जो की इलेक्ट्रोलाइट आहे. आता जसा मी करंट पास करतो बाळांनो, तसं या कॉपर रॉडपासून Cu डाय पॉझिटिव्ह बाहेर निघतात आणि हे Cu डाय पॉझिटिव्ह या ब्रास रॉडवर जातात आणि 2 इलेक्ट्रॉन घेतात. मग Cu डाय पॉझिटिव्हनं 2 इलेक्ट्रॉन घेतले तर कशात कन्वर्ट होतात, कॉपरवर. म्हणजे ब्रास रॉडवर हळूहळू इथनं कॉपर निघत जातात आणि ते ब्रास रॉडवर जमा होत जातात. म्हणजे ब्रास रॉडवर एक कशाची कोटिंग आली, कॉपरची. यालाच आपण म्हणत असतो इलेक्ट्रोप्लेटिंग. तर ही जी घटना घडली याला तुम्ही इलेक्ट्रोलिसिसच म्हणता ना. करंट पाठवला, इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन आली. ओके, सो दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रोलिसिस. तर 2 ॲप्लिकेशन आहेत, एक म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग आणि एक म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग. तर इलेक्ट्रोप्लेटिंग मीन्स अ डिपॉझिशन ऑफ प्रिसियस मेटल, महागड्या गोष्टी लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम ऑन द सर्फेस ऑफ लेस एक्सपेन्सिव्ह मेटल लाईक कॉपर बाय कॅरिंग आउट द इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे जे मी देवाच्या मूर्तीचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं तेच, ती असते इलेक्ट्रोप्लेटिंग. नेक्स्ट आहे बाळांनो इलेक्ट्रोमेटलर्जी. इलेक्ट्रोमेटलर्जी म्हणजे काय, मेटल लाईक सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, पोटॅशियम आर ऑप्टेन बाय द इलेक्ट्रोलिसिस ऑफ देअर फ्यूज सॉल्ट. आता मला सांगा, तुम्ही लोकांनी जेव्हा इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl केलं होतं त्याच्यात नेमकं तुम्ही काय केलं होतं, NaCl मधून सोडियम एक्स्ट्रॅक्टच केलता ना. तर एखाद्या कंपाऊंडमधून एखादा पर्टिक्युलर मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं यालाच मेटलर्जी म्हणतात. आणि हे एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस तुम्ही इलेक्ट्रोलिसिसमध्ये शिकले. आपण NaClचं सोल्युशन घेतलं होतं आणि या NaClच्या सोल्युशनमधून तुम्ही सोडियम एक्स्ट्रॅक्ट केले होते, बरोबर आहे. तर यालाच मेटलर्जी पण म्हणतात. म्हणजे आपण इलेक्ट्रोलिसिसचा तिथे पण यूज करू शकतो. आणि आपण सोडियम एक्स्ट्रॅक्ट करून इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaClमध्ये आपण सोडियम एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. सो मेटलर्जी, यालाच मेटलर्जी म्हणतात. तर मेटलर्जीमध्ये पण इलेक्ट्रोलिसिसचं काम आहे. ओके, नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे बाळांनो इन इलेक्ट्रोटायपिंग. आता इलेक्ट्रोटायपिंग काय असते, बरेचदा काय होते बाळांनो, सपोज तुम्ही एखाद्या सोन्याच्या दुकानात गेले आणि त्या सोन्याच्या दुकानात सपोज तुम्ही एखादी सोन्याची गोष्ट बघितली, ठीक आहे, आणि ती एखाद्या कारागीरनं बनवली आणि तो कारागीरची सपोज डेथ झाली किंवा तो कारागीर काही कारणास्तव अवेलेबल नाही आहे वर्षभर तरी. आता मला डिमांड आहे की मला तशीच वस्तू पाहिजे सोन्याची, डिक्टो सोन्याची किंवा कॉपरची किंवा दुसऱ्या कुठल्या मेटलची पण तशाच डिझाईनची. तर एखाद्या मॉडेलचं हुबेहूब कॉपी करणं, आय रिपीट, एखाद्या मॉडेलचं हुबेहूब कॉपी करणं हे म्हणजे असते इलेक्ट्रोटायपिंग. सो इलेक्ट्रोटायपिंग इज अ प्रोसेस इन विच सेम ऑब्जेक्ट वी कॅन प्रोड्यूस, वी कॅन रिपीट. सो दॅट इज नथिंग बट अ इलेक्ट्रोटायपिंग. हे खूप मोठी प्रोसेस आहे. ते इलेक्ट्रोटायपिंगमध्ये पण बाळांनो आपण इलेक्ट्रोलिसिसची खूप सारी मदत घेऊ शकतो. म्हणजे इलेक्ट्रोटायपिंगमध्ये पण इलेक्ट्रोलिसिसचं ॲप्लिकेशन आहे. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ नॉन मेटल लाईक क्लोरीन गॅस, हायड्रोजन, ऑक्सिजन गॅस. तुम्हाला आठवते इलेक्ट्रोलिसिस ऑफ जेव्हा NaCl केलं होतं, फ्यूज NaCl, तेव्हा एका रॉडवर सोडियम जमा झाले होते आणि एका रॉडवर क्लोरीन गॅस इव्हॉल्व झाला होता. मग तुम्ही क्लोरीन गॅस तयार केलाच ना. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl जेव्हा तुम्ही केलं होतं तर एका रॉडवर हायड्रोजन गॅस इव्हॉल्व झाला होता आणि एका रॉडवर क्लोरीन गॅस इव्हॉल्व झाला होता. म्हणजे इलेक्ट्रोलिसिसच्या बेसिसवर मी हे नॉन मेटल यांच्यासारखे नॉन मेटल पण तयार करू शकतो. ओके, आणि नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे इन द प्रोडक्शन ऑफ कंपाऊंड लाईक NaOH, KOH. तुम्हाला आणखी आठवत असणार, जेव्हा इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl तुम्ही करत होते, ॲक्वियस NaCl, तर या इलेक्ट्रोडवर तर हायड्रोजन गॅस जमा होत होता, या इलेक्ट्रोडवर क्लोरीन गॅस जमा होत होता, पण सोल्युशनमध्ये काय उरत होतं माहीत आहे का, NaOH. मी तुम्हाला म्हटलं पण होतं की तुमचं जे सोल्युशन आहे ते बेसिक झालं. आता तुमचं सोल्युशन जे आहे ते बेसिक झालं, कारण की आधी होतं NaCl इलेक्ट्रोलाइट, पण NaCl तर तुटला, Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. आता या रोडवर जमा झाला हायड्रोजन गॅस आणि या रोडवर जमा झाला क्लोरीन गॅस. उरला जो होता तो होता Na पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह. वॉटरमधला OH निगेटिव्ह आणि NaCl मधला Na पॉझिटिव्ह, आणि Na पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह कंबाईन होऊन NaOH तयार केला होता. तर इलेक्ट्रोलिसिसमध्ये आपण NaOH, KOH सारखे सबस्टन्स पण बनवतो, ते पण चांगलं आहे, ते पण एक ॲप्लिकेशनच आहे.
तर इतके सगळे ॲप्लिकेशन असतात बाळांनो इलेक्ट्रोलिसिसचे. सो एकदम लक्षात राहायला पाहिजे. आता मी इलेक्ट्रो रिफायनिंग, इलेक्ट्रो प्लेटिंग काय असते हे पण तुम्हाला एक्सप्लेन केलं. ओके, सो ॲप्लिकेशन काय, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रोटायपिंग, मेटलर्जी, production of metal like sodium potassium, production of non metal like NaOH QH. So these are all the application of electrolysis. आता बाळांनो आपण आता इलेक्ट्रोलिसिस तर बघितला, आता आपण त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे. जसं आपण आता इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली, आता आपण उलटं करणार आहे. आता आपण केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं शिकू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके गाईज, सो आय होप की तुम्हाला ॲप्लिकेशन समजले असणार. थँक्यू सो मच.